तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या येरमाळा परिसरामध्ये वन विभागाच्या नर्सरीमध्ये मी आत्ता आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही नर्सरीमधली जी रोपं आहेत ही रोपं जळलेली आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 55,000 रोपं या ठिकाणी आणण्यात आली होती. 55,000पैकी 40,000 रोपं जी आहेत या ठिकाणी पाण्याविना जळलेली आपल्याला पाहायला मिळते. धाराशिवमध्ये 41-40 टेम्परेचर आहे आणि त्या मुळे ही रोपं जी आहेत ती जळलेली आहेत. यांना पाणी फक्त रोपांना दिलं नाही म्हणून ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. याचा आकडा जर पाहिला तर वन विभागाने 60 रुपयाला रोप घेतलेलं आहे अशी माहिती आपल्याला मिळते. 60 रुपयाला एक रोप जर आपण पकडलं आणि 40,000 रोपं म्हणलं तर जवळजवळ कोट्यावधी रुपयाचं जी आहे ती नुकसान या वन विभागाने प्रशासनाचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जवळजवळ 55,000 रोपं या ठिकाणी आणली होती आणि आता ही 40,000 रोपं जी आहेत ती पूर्णपणे जळलेली आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही वन विभागाची नर्सरी आहे आणि या ठिकाणी जे वॉचमॅन म्हणून काम करतात, पाणी देण्याचं काम सुद्धा यांच्याकडेच असतं. ते बालाजी मुंडे म्हणले का? हा, बालाजी मुंडे आपल्याकडे आहेत. इकडे बघा कॅमेऱ्याकडे. हा, कशामुळं ही रोपं जी आहेत ही रोपं कशामुळे जळलेली आहेत? ही जत्राच्या टायमाला मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी बार्शीला जगदळ मामाच्या दवाखान्यात ऍडमिट होतो. मग साहेबांना दुसरी माणसं लावली होती इथं कामाला. बर. मग ह्यांनी काय पाण्याचं काय हे केलेलं नाही, पण आलं बघतोय तर असा राडा झाला सगळा. किती संख्या रोपाची? ही रोपाची संख्या आता सध्या आपण पिशवी भरलेली आहे 45,000. हा, पण ह्याची ही भरणा सगळा आहे 60,000. हा, 60,000 भरायचे. त्यातले मी 45 भरलेली आहे आता. बर. हा, त्यात रोप जवळजवळ 40 लावलेली होती. हा, त्यातली बी आता हे जळाले मी आता बघितले. आता मी आता आलतो कामावर इथं तर बघायला आलतो तर ही असं झालेलं आहे. कशामुळे जळाली रोप? ही पाणी ना देण्यानं, पाणी भरपूर असं तळ आहे भरपूर इथं सगळं आहे व्यवस्थित, फक्त पाणी ना देण्यानं झालंय. किती रुपयाला एक रोप आणलं होतं? ही रोप बाहेरून साहेबांनी आता 60 म्हणलं होतं, 60,000 आणलं, 60 रुपयाला आणलं होतं बाहेरून कुठून तरी. त्याचं गणवण तयार केलंय, ह्यातले काय रोप घातल्या त्याच्यात. बर. हा, म्हणजे किती नुकसान झाले? हे नुकसान झालं जवळजवळ आता त्याचा काय थोडा आता मला काय आता एवढं शिकलेलं नाही. कोट्यावधी रुपयाचं नुकसान हा झालं. झालं. हा हा. आणि कधी आणलेले रोप? हे रोप आणली होती ऑगस्ट आम्हाला, म्हणजे वर्ष झाला, म्हणजे 5-6 महिने झाली. फक्त पाण्यामुळे जळाले? पाण्यामुळे जळाली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही मोठं नुकसान जे आहे फक्त पाण्यामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या वन विभागाचे अधिकारी या सर्व गोष्टीला जिम्मेदार असल्याची प्राथमिक माहिती तर आपल्याला मिळते. मात्र कोट्यावधी रुपयाचं नुकसान जे आहे ही वन विभागाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, कळंब. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.